गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आता सकाळचे वाजलेले आहेत 6:15 आणि आज आपण निघालेलो आहोत लोणावळ्याला डोंबिवलीवरनं. तर आज आपण बाईक राईड करणार आहोत. तर माझ्यासोबत आहे माझा मित्र आशिष आणि आम्ही दोघे खूप वर्षांनी बाईक राईड करत आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि भेटूया परत लवकर. आपण पोहोचलो आता आनंदम जवळ. आताशी सकाळी पण किती गाड्या आहेत. मेट्रोचं काम चालू इकडे. आपण सकाळी निघालो त्याच्यामुळे आपल्याला ट्रॅफिक तरी नाहीये. सकाळी लवकर निघण्याचा हाच एक फायदा आपल्याला. सकाळी इलेक्ट्रिक गाडी भाजी घेऊन चालेल. इकडे पोहोचलोय आता रुणवाल माय सिटीच्या इथे पोहोचलोय. राईट साईडला रुणवाल आहे आणि लेफ्टला आपलं लोढा पलावा. ऍक्च्युली मागे एक ट्रक बंद पडलेलं, त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक जाम झालेलं. आपण ह्या रोडने पण जाऊ शकतो रे. जाऊ तर आपण शिळपाट्यावरनं जाऊया. आपण ऍक्च्युली खूप थंडी वाढली आहे इकडे. थोडं बाहेर आलंय डोंबिवलीच्या तर आत्ताच. अगं बघा वरती पण चाललंय एकदम कराडमध्ये. विचार करतोय की आता तळोजा MIDCतनं जायचं की शिळपाट्यावरनं जायचं. शेवट्याचा मित्र बोलला की चला आपण शिळपाट्यावरनं जाऊया. आता आम्ही शिळपाट्यावरनं जातोय. इकडनं खूप फिरत जायला होतं. हे आपलं जरा स्ट्रेट बाय स्ट्रेट बरं वाटतं जायला. खूप दिवस जरी या रोडने मी गेलो पण नाही आहे, तर म्हटलं चला इकडूनच जाऊया आता आपण. ब्रिजवरती जस्ट स्टार्ट केलंय. इकडे लेफ्ट साईडला जुना ब्रिज आहे आपला, त्याचं काम चालू आहे. जुना नाही सॉरी, तो नवीन ब्रिज काम चालू आहे. क्रिसमसमुळे एक्सटेरियरला एकदम फुल लाइटिंग करून ठेवली आहे. क्रिसमस आहे, अर्धे लोक फिरायला चालले, अर्धे लोक बिचारे कामावर चालले. फायनली शिळफाट्याला आलो आपण. आता पोहोचलो. तरी 20 मिनिटं गेली शिळफाट्याला पोहोचेपर्यंत आपल्याला.
गार्डा सर्कलवरनं ते फटा इकडे ट्रॅफिक नसलं तर बरंच आहे म्हणा. तसं बाईकला फरक नाही पडत आपल्याला एवढा. कार वगैरे असताना तर जरा अडकायला होतं. दिवसाने थंडीत बाईक चालवते यार. आपण पनवेलला आलोय. पनवेल नाही सॉरी कळंबोलीला आलोय आपण. पनवेलला अजून एक 2-4 किती मिनिटं झाले. आता उजेडलंय तर जरा गाडी चालवायला बरं वाटतंय. असं तरी दिसतंय की अंगाला बाईकच्या राईड मध्ये काही दिसत नाही बाबा. राईडला निघले अर्धे ऑफिसला. चालले पालखीला चालत चालत एकविरेला चालले वाटते सगळे. ही पण एक वेगळीच मजा नाही का असं पायी जायचे वगैरे. खोपोली 27 आहे आणि लोणावळा अजून 43 किलोमीटर आहे. पोहोचू आपण 1 तासात 1 तासात पोहोचू आपण. 8:30 पर्यंत पोहोचायला पाहिजे आपण लोणावळ्याला. फायनली आपण जुना मुंबई पुण्याला लागलोय. हे बघ पिकअप बोले बघ. अरे अरे त्याला उलटी झाली. उलटी बघणाऱ्याला बघून मला माझे दिवस आठवतात. मला पण असंच आहे. कुठच्या गाडी बसलं उलटी होते. बापरे किती ऑलमोस्ट मला असं वाटतंय 6-7 वर्षानंतर 6-7 नाही ऑलमोस्ट एक 4 ते 5 वर्षानंतर मी ह्या रोडला आलोय बाईकवरती. हात फार आखडले आता थंडीने. बघ सुट्टीचा दिवस म्हटलं आणि लोणावळा म्हटलं का बायकर्सची नुसती गर्दी झुंबड. पण एक दिवस तरी पाहिजे फिरायला. दररोजचं आपलं तेच 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 तेच. सकाळी उठा ऑफिसला जा मग करा संध्याकाळी या जेव्हा झोपा परत तोच रुटीन चालू हप्ताभर. जोपर्यंत सिंगल आहे तोपर्यंत लोकांची मजा असतेच म्हणा. ऍक्च्युली मला हेल्मेट काच खाली करून चालवायला जमत नाही गाडी. तर बांधकायला होतं ना.
मजा आली ना? हा, सूर्यदेवांचं दर्शन झालंय फायनली. ऍक्च्युली आपल्याला सनराईजला पोहोचायचं होतं आशिष लोणावळ्याला, पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम ट्राय करूया आपण. पुढे गाड्यांचं एकदम हे चालले, गँग चालली आपली सगळ्या, ट्रायप वगैरे E9 वगैरे ग्रुप चालला ऍक्च्युली. तो सोलो राईड करत आले होते मुंबईवरनं. जबरदस्त गाड्या. आपण बघूया. आपली पल्सर त्यांना टक्कर देते की नाही? टक्कर इन द सेन्स ठीक आहे, आपण काय एवढे पण फास्ट पळवणार नाहीये म्हणा, म्हणजेच बघतोय. हे लोक पण आरामातच चालले तसे 90-100 110 वगैरे. हा गाडीचा कार आहे जबरदस्त, डबल सायलेन्सर रॉयल एनफिल्ड मध्ये. पुढे चालली आहे ती ट्रायम्फची आहे, प्रॉपर किट वगैरे घालून चालले एकदम. हीच खरी मजा आहे. फोर व्हीलर मध्ये पण येते, नाही असं म्हणता येत नाही, पण बाईक मध्ये जी मजा आहे ती फोर व्हीलर एवढी येत नाही. ठीक आहे, बाईक ही थोडी रिस्की पण आहे, पण जर तुमचा थोडा तरी बॅलन्स गेला टर्निंगला वगैरे स्पीड मध्ये असाल तर गेला पण सोलपटच निघणार. थंडी जर असेल तर फक्त विचारायचंच नाही. आम्हाला पण येऊ द्या. वा, हा गेलाय वाट मारून तो तर नाही. ऊपर से भी ऊपर. वा वा, टन बसतोय गाडीचा. तुला ऊन लागलं की जरा बरं वाटतंय. या गाड्याचा विषय झाला. इकडे की धुक्याची चादर पसरली. मस्त वाटतंय ना एकदम नजारा. निसर्गाच्या सानिध्यातच खरं काय ते जीवन आहे असं वाटतं आता कधी कधी. आपल्याकडे फक्त सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल झालंय. पोल्युशन, तो आवाज, दररोजची ट्रेनची गर्दी. बाईक राईड म्हणजे म्हटलं ना की एक थेरपीच आहे बाबा. पूर्ण स्ट्रेस गायब होतो. ठीक आहे, आता ज्याला गाडी चालवायची किंवा गाड्यांची आवड आहे तेच लोक जास्त समजू शकतात. बाईकला तुझा पालीला जातो रोड, हाच राईट आहे ना? पुढचा राईट आहे गेस. हाच राईट. आणि आपण आता खोपोली एसटी डेपोच्या इथे येऊन पोहोचलोय. आणि एसटी डेपो रिनोव्हेशनला गेला वाटतंय, काम चाललंय एसटी डेपोचं.
डोंबिवलीचा घाट सुरू झालाय आपल्याला. टर्निंग 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 टर्निंगला शक्यतो आहे ना गाडी जर बघायची येते नाही येते समोरनं. काही लोकांना कसं आहे टर्न वगैरे बघत नाहीत आणि डायरेक्ट ओव्हरटेक करायला जातात. बाईकसाठी हा रस्ता आपल्याला लेफ्ट मारून. तो खालनं गेला ना तो डायरेक्ट एक्सप्रेसला निघतो. लाईन लागली. आपण इथं मध्ये थांबलोय. पूर्ण पॅक करून टाकलंय बघ. फायनली लोणावळ्याला पोहोचलो आपण नाही का. जाम करून ठेवलाय रस्ता. हवा आहे व मोबाईल झाला खाली. आशिष खतरनाक हवा आहे ना. हे आपण आपली बाईक इथं पार्क केली आहे. हे बघा आणि तुम्हाला आता मी मिसिंग लिंक दाखवतो. इथं काम चालू आहे. बऱ्यापैकी काम झालंय तसं त्याचं. हवा एवढी आहे ना बोलायला पण होत नाही, एवढी थंड हवा सुटली इकडे. जबरदस्त नजारा आहे, जबरदस्त. सगळे इकडे बायकर्स बघा गर्दी केली इकडे. पिकनिकला आलेले, बाईक राईडला आलेले. आम्ही आता इथे नाश्ता करायला थांबलोय. समर्थ कृपा हॉटेल आहे, की समर्थ कृपा म्हणून खोपोलीमध्ये. तर मी ऑर्डर केलं आहे साबुदाणा वडा आणि याने ऑर्डर केली आहे मिसळ पाव. आज माझा उपवास आहे त्याच्यामुळे मी साबुदाणा वडा खातो आहे. साहेब आमचे मिसळ खाते. साहेबांची मिसळ तर आली आहे. हे बघा आमचा साबुदाणा वडा कधी येतो माहीत नाही. तिथे भूक आला.
पिळ लिंबू लिंबू पिळून चांगला व्यवस्थित खा. कशी आहे, चांगली आहे का नक्की का ओके? जास्त चांगली नाही ना, तिखट कमी आहे. चला साबुदाणा वडा रेडी झाला, होल्ड कर, आलो मी घेऊन. आणि हा साबुदाणा वडा पण आला आपला. आता बघूया आपण कसं काय टेस्ट यायची.